हॅलो फ्रेंड्स, बेसिक इंग्लिश स्पीकिंग कोर्स डे 10 मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. गाईज, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टू बी वर्ब्स म्हणजे ॲम, इज, आर, वॉज, वर, विल बी हे काही वर्ब्स यांचा वापर कसा होतो हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लेट्स गेट स्टार्टेड. सगळ्यात आधी आहे ॲम. ॲमचा अर्थ होतो आहे. ॲम म्हणजे आहे. आय सोबत नेहमी ॲमचा वापर केला जातो. मग फॉर एक्झाम्पल, मी घरी आहे. आय ॲम ॲट होम. आय ॲम ॲट होम. पण जर आपल्याला म्हणायचं असेल की मी घरी नाही, तर इंग्रजीमध्ये होणार आय ॲम नॉट ॲट होम. आय ॲम नॉट ॲट होम. इथे ॲम सोबत नॉटचा वापर केलेला आहे. आपण याचा प्रश्न पण करू शकतो, मी घरी आहे का? मग याचा प्रश्न करायचा असेल तर आपल्याला हेल्पिंग वर्ब स्टार्टिंगला घ्यायचं आहे आणि उत्तर होणार ॲम आय ॲट होम. ॲम आय ॲट होम. अजून एक वाक्य आपण पाहूया. मी कोण आहे? वू ॲम आय. वू ॲम आय. मी व्यस्त आहे. हे उत्तर तुम्ही मला चॅट बॉक्समध्ये, कॉमेंट बॉक्समध्ये सांगून दाखवायचे आहे. मी तुमच्या सर्वांचे उत्तर पाहणार आहे. नेक्स्ट टू बी वर्ब आहे इज. इजचा सुद्धा अर्थ होतो आहे. इज कोणासोबत वापरले जाते? ही सोबत. ही इज, शी इज, इट इज किंवा एखादं नाव असेल, फॉर एक्झाम्पल राधा, एक व्यक्तीविषयी बोलत असेल तर इज वापरू शकता. मग फॉर एक्झाम्पल, तो शिक्षक आहे. ही इज अ टीचर. ही इज अ टीचर. आणि याचा आपल्याला जर निगेटिव्ह करायचं असेल तर की तो शिक्षक नाही, मग आपण काय करणार? ही इज नॉट अ टीचर. ही इज नॉट अ टीचर. फक्त आपण नॉट जॉईन करणार निगेटिव्हिटी दाखवण्यासाठी. तो शिक्षक आहे का? हा प्रश्न आहे. इंग्रजीमध्ये जेव्हा कधी आपल्याला प्रश्न बनवायचा आहे तेव्हा आपल्याला हेल्पिंग वर्ब वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचं आहे. मग तो शिक्षक आहे का? इज ही अ टीचर. इज ही अ टीचर. तो कोण आहे? वू इज ही. वू इज ही. इथे कोणला वू बोलतात ते आपण स्टार्टिंगला घेतले आहे. पुढे हेल्पिंग वर्ब आणि मग पुढे सब्जेक्ट. वू इज ही. अजून एक वाक्य तुमच्यासाठी देत आहे. ती गृहिणी आहे. ह्याचे उत्तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगून दाखवायचे आहे. मी तुमचे उत्तर चेक करणार आहे. नेक्स्ट टू बी वर्ब आहे आर. आरचा अर्थ होतो आहेत. हे ॲक्च्युली अनेक वचनीसाठी याचा वापर केला जातो. मग वी आर, दे आर, यू आर. मग एक्झाम्पल घेऊया. तू माझा मित्र आहेस. यू आर माय फ्रेंड. यू आर माय फ्रेंड. हेच जर आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्समध्ये करायचं असेल तर तू माझा मित्र नाहीस. इंग्लिशमध्ये होणार यू आर नॉट माय फ्रेंड. यू आर नॉट माय फ्रेंड. येथे आपण आर सोबत पुढे नॉट जॉईन केलं. याचा आपण प्रश्नसुद्धा करू शकतो. तू माझा मित्र आहेस का? हा प्रश्न आहे, त्याच्यामुळे आपल्याला याचे उत्तर हेल्पिंग वर्बपासून सुरुवात करावी लागेल. मग कसं होणार? आर यू माय फ्रेंड. आर यू माय फ्रेंड. तू कोणाचा मित्र आहेस? वूज फ्रेंड आर यू. वूज फ्रेंड आर यू. कोणाचा, कोणाची, कोणाची याला इंग्लिशमध्ये वूज बोलतात. एक वाक्य तुम्ही मला सांगायचं आहे कॉमेंट बॉक्समध्ये कसं होईल? आम्ही विद्यार्थी आहोत. आम्ही विद्यार्थी आहोत. चॅट बॉक्समध्ये मला याचं उत्तर सांगून दाखवा. पुढे नेक्स्ट पास्ट टेन्सचं. पास्ट टेन्सचं टू बी वर्ब आहे वॉज. वॉजचा अर्थ होतो होता, होती, होते. मग वॉज कुठे वापरलं जातं? जर तुमचा करता आय असेल, आय वॉज, ही वॉज, शी वॉज, इट वॉज आणि एक व्यक्तीविषयी जर तुम्ही बोलत असाल, फॉर एक्झाम्पल राधा वॉज, इथे तुम्ही वॉजचा वापर कराल. एक्झाम्पल, मी थकलो होतो. आय वॉज टायर्ड. आय वॉज टायर्ड. ह्याचं निगेटिव्ह सेंटेन्स, मी थकलो नव्हतो. इंग्लिशमध्ये होणार आय वॉज नॉट टायर्ड. इथे आपण नॉट जॉईन केले. आय वॉज नॉट टायर्ड. ह्याचा प्रश्न कसा होईल? मी थकलो होतो का? वॉज आय टायर्ड. वॉज आय टायर्ड. कोण थकलं होतं? वू वॉज टायर्ड. वू वॉज टायर्ड. कोण म्हणजे वू. तिथून पुढे आपण वॉज हेल्पिंग वर्ब लावलं, पास्ट टेन्स होतं म्हणून, आणि थकणे म्हणजे टायर्ड. सो वू वॉज टायर्ड. नेक्स्ट एक्झाम्पल देते तुमच्यासाठी. ती आनंदी नव्हती. ती आनंदी नव्हती. ह्याचं उत्तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे.
नेक्स्ट टू बीचा वर्ब आहे वर. वरचा अर्थ होतो होता किंवा होते. वी वर, दे वर, यू वर यांच्यासोबत वरचा वापर केला जातो. हे अनेक वचनी सोबत वापरले जाते. एक्झाम्पल, तू आनंदी होता. यू वर हॅप्पी. यू वर हॅप्पी. ह्याचं निगेटिव्ह करूया आपण. तू आनंदी नव्हता. यू वर नॉट हॅप्पी. यू वर नॉट हॅप्पी. आणि जर याचा प्रश्न करायचा असेल, तू आनंदी होता का? वर यू हॅप्पी. वर यू हॅप्पी. कोण आनंदी होते? हू वर हॅप्पी. हू वर हॅप्पी. जर खूप जणांविषयी बोलत असाल तर इथे वर वापरणार. आता हे वाक्य तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगून दाखवायचं आहे. ते दुःखी होते. ते दुःखी होते. नेक्स्ट टू बी वर्ब आहे आपलं विल बी. विल बीचा अर्थ होतो असेल. ॲक्च्युली तर फक्त विल आहे, आपण टू बीच्या पाहत आहोत. सो विल बी ह्याचा अर्थ होतो असेल. विल बी सगळ्या सब्जेक्टसोबत तुम्ही वापरू शकता. फॉर एक्झाम्पल, तो वकील असेल. इंग्रजीमध्ये होईल ही विल बी लॉयर. ही विल बी लॉयर. ह्याचं निगेटिव्ह जर केलं तर तो वकील नसेल. इंग्लिशमध्ये होणार ही विल नॉट बी लॉयर. ही विल नॉट बी लॉयर. विलला जेव्हा आपण नॉट लावतो त्याचं कॉन्ट्रॅक्शन वोंट असं होतं. सो आपण असंही म्हणू शकतो ही वोंट बी लॉयर. ह्याचा जर प्रश्न असेल तर तो वकील असेल का? इंग्लिशमध्ये होणार विल ही बी लॉयर. विल ही बी लॉयर. आता हे वाक्य तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगून दाखवायचं आहे. तो अधिकारी असेल. इंग्रजीमध्ये कसं होईल हे उत्तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगून दाखवा. गाईज, हे होते काही टू बीचे वर्ब्स जे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. काही पॉझिटिव्ह सेंटेन्सेस पाहिलेत, निगेटिव्ह सेंटेन्सेस पाहिलेत. क्वेश्चन्ससुद्धा कसे बनवायचे ते पाहिले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.